श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. शौनक म्हणाले, हे सूतनंदना, जरत्कारु या नावाने विख्यात असलेल्या ज्या ऋषीविषयी तू आता बोललास त्या श्रेष्ठ ऋषींचे जरत्कारु हे नाव जगामध्ये कोणत्या कारणाने विख्यात झाले हे मला चांगले समजावे, म्हणून जरत्कारु या नावाची व्युत्पत्ती मला कृपा करून सांग. यावर सौती म्हणाला, जरा या शब्दाचा अर्थ क्षय असा आहे आणि कारु म्हणजे दारुण अशी ही जरत्कारु शब्दाची व्युत्पत्ती आहे. त्या ऋषींचे शरीर दारुण होते आणि ते त्याने उग्र तपश्चर्येच्या योगाने हळूहळू अधिकच क्षीण करून टाकले होते, म्हणून त्याला जरत्कारु असे नाव पडले. आणि वासुकीच्या भगिनीच्या बाबतीत सुद्धा असेच घडले आणि तिचेही नाव जरत्कारु असे पडले. सौतीने जरत्कारु या नावाची ही व्युत्पत्ती सांगितल्यावर धर्मात्म्य शौनकांनी स्मित केले आणि उग्रश्रवा सौतीला उद्देशून ते म्हणाले, जे झाले ते अगदी योग्यच झाले. शौनक म्हणाले, सूतनंदना, जरत्कारु या नावाची जी व्युत्पत्ती तू सांगितलीस ती मी काळजीपूर्वक ऐकली. आता आस्तिक या नावाची व्युत्पत्ती जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. शौनकांचे ते बोलणे ऐकून सौती शास्त्राला अनुसरून म्हणाला, आपली भगिनी जरत्कारु ऋषीलाच अर्पण करायची असा निश्चय करून वासुकीने मोठ्या दक्षतेने सर्व सर्पांना जरत्कारु ऋषीचा शोध लावण्याविषयी सूचना देऊन ठेवली. यानंतर दीर्घकाळ लोटल्यावर व्रतस्थ असलेल्या आणि उग्र तपश्चर्येमध्ये मग्न झालेल्या त्या जरत्कारु ऋषीला विवाह करावा अशी इच्छा झाली. तपश्चर्येमध्ये मग्न झालेल्या व वेदाध्ययनात पारंगत असलेल्या त्या निर्भय मनसंयमी जरत्कारु ऋषीने अखिल पृथ्वीवर सर्वत्र संचार केला. तथापि तो ऊर्ध्वरेता असल्यामुळे विवाह करावा असा विचार त्याच्या मनात पूर्वी कधीही चुकून सुद्धा आला नव्हता. यानंतर आणखी काळ लोटल्यावर हे विप्रा, कौरवांच्या वंशामध्ये परीक्षित नावाचा एक राजा जन्माला आला. या परीक्षित राजाचा प्रपितामह पांडू युद्धात धनुर्धारी वीरांमध्ये श्रेष्ठ आणि महाबलाढ्य होता. पांडूला ज्याप्रमाणे मृगयेची फार आवड होती, त्याचप्रमाणे परीक्षित राजालाही मृगयेची अशीच विलक्षण आवड होती. मृग, वराह, तरस, रानरेडे इत्यादी अनेक प्रकारच्या रानटी पशूंची शिकार करीत तो नित्य सर्वत्र भ्रमण करीत असे. स्वर्गामध्ये यज्ञमृगाचा वेध केल्यानंतर त्या मृगाला शोधण्यासाठी हातामध्ये धनुष्य घेऊन भगवान रुद्र इतस्ततः संचार करू लागले. त्याप्रमाणे एकदा तो परीक्षित राजा गुडघे टेकून सोडलेल्या बाणाने एका मृगाचा वेध करून खांद्यावर धनुष्य अडकवून त्याला शोधण्यासाठी गहन अरण्यामध्ये शिरला. अरण्यामध्ये परीक्षित राजाच्या बाणाने विद्ध झालेला कोणताही मृग जिवंत निसटून जात नसे, परंतु यावेळी मात्र परीक्षिताच्या बाणाने जखमी झालेला तो मृग निसटून गेला. विद्ध झालेला मृग अदृश्य होणे ही गोष्ट परीक्षिताच्या मृत्यूला कारणी ठरली. त्या विद्ध झालेल्या मृगाने परीक्षित राजाला खूप दूरवर झुलवून नेले. यामुळे तो राजा खूप श्रांत होऊन तहानेने व्याकुळ झाला असता
अरण्यामध्ये एक ऋषी त्याला दिसला. तो ऋषी गायींच्या गोठ्यात बसून गायीच्या स्तनातील दूध आकंठ पिणाऱ्या वासरांच्या मुखामधून बाहेर पडणारा फेस यथेच्छ पीत होता. उग्रव्रताचे आचरण करणाऱ्या त्या मुनीजवळ क्षुधेने आणि श्रमाने व्याकुळ झालेला परीक्षित राजा मोठ्या त्वरेने गेला आणि आपले धनुष्य उंच करून तो त्याला म्हणाला, मुने, मी अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित आहे. मी जखमी केलेला मृग माझ्या तावडीतून निसटून गेला आहे. आपल्या नजरेस तो पडला आहे काय? परीक्षिताच्या या बोलण्यावर मौनव्रत धारण करणारा तो मुनी एकही अक्षर बोलला नाही. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे परीक्षित राजा क्रोधाविष्ट झाला आणि आपल्या धनुष्याच्या टोकाने एक मेलेला सर्प उचलून त्याने तो मुनीच्या खांद्यावर ठेवला. परंतु मुनीने त्या मेलेल्या सर्पाकडे ढुंकूनही पाहिले नाही आणि राजाला तो चांगलेही बोलला नाही आणि वाईटही बोलला नाही, काहीच बोलला नाही. त्या मुनीला आपण इतके डिवचले तरीही तो स्तब्ध बसला आहे असे दिसताच परीक्षित राजा अतिशय रागावला. पण आपला क्रोध आवरून धरून तो आल्या वाटेने नगराकडे निघून गेला. इकडे तो मुनी पूर्वीप्रमाणे असाच बसून राहिलेला होता. त्या क्षमाशील महामुनीचा राजाने अशा प्रकारे अवमान केला होता तरीसुद्धा स्वधर्मचरणामध्ये रत असलेल्या राजश्रेष्ठ परीक्षिताला त्याने दुरुत्तर केले नाही. परंतु भरतवंशात जन्मलेल्या श्रेष्ठ परीक्षिताला त्या धर्मपरायण मुनीची कसलीही माहिती नव्हती आणि म्हणूनच त्याने त्या मुनीचा अशा प्रकारे उपमर्द केला होता. त्या मुनीला शृंगी नावाचा एक पुत्र होता. हा पुत्र ऐन तारुण्यात होता, महाकोपिष्ट होता, विलक्षण तेजस्वी होता, व्रताचे कठोर आचरण करणारा होता आणि कोणत्याही प्रकारच्या आर्जवांना बधणारा नव्हता. दृढ मनोनिग्रह करणारा तो शृंगी सर्व प्राण्यांच्या हिताविषयी तत्पर असलेल्या ब्रह्मदेवाची नित्य आराधना करीत असे. ब्रह्मदेवाने अनुज्ञा दिल्यानंतर तो शृंगी आपल्या घरी परत गेला. तेथे कठोर तपश्चर्येमुळे कृश झालेला आणि म्हणूनच कृश या नावाने सर्वांना परिचित असलेला ऋषीपुत्र खेळत होता. खेळण्याच्या भरात त्याने स्मित केले आणि तो अगदी खेळकरपणे शृंगीच्या पित्याला उद्देशून काहीतरी चमत्कारिक बोलला. ते ऐकताच जलाल विषाप्रमाणे दाहक असलेला शृंगी भयंकर संतापला. शृंगी अशा प्रकारे संतापला असता ऋषीपुत्र कृश त्याला म्हणाला, अरे, तू तर असा विलक्षण तेजस्वी आणि तपस्वी आहेस. असे असतानाही तुझ्या पित्याच्या खांद्यावर मेलेला साप लोंबत आहे, म्हणून तुला इतका गर्व करण्याचे काहीही कारण नाही. आमच्यासारखे सिद्ध ब्रह्मवेत्ते तपस्वी ऋषीपुत्र बोलत असता तू मध्ये तोंड घालून काहीही बोलू नकोस. अरे, तुझ्या पित्याच्या खांद्यावर मेलेला साप लोंबकळत आहे. तुझा तो विलक्षण अहंकार गेला तरी कुठे? आणि तुझे ते अतिरेकी गर्विष्ठ बोलणेही कुठे बरे गेले? हे मुनिश्रेष्ठा, आपला अशा प्रकारे उपमर्द व्हावा असे तुझ्या पित्याने काही केले नव्हते. यामुळे माझ्या स्वतःच्या पित्याचा उपमर्द झाला असता मला जसे दुःख झाले असते तसेच दुःख तुझ्या पित्याच्या अवहेलनेमुळेही मला झाले आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.